ओके मित्रांनो, नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन सेशनमध्ये. आज आपण बऱ्याच दिवसानंतर शेअर मार्केटसाठी लाईव्ह सेशन घेतोय. बाकी क्रिप्टोसाठी असेल किंवा म्युच्युअल फंडसाठी जे असेल ते लाईव्ह सेशन्स आपले सुरू असतातच. म्युच्युअल फंडसाठी तर रेग्युलरली सुरू आहेत. सो भरपूर दिवसांनी मार्केटसाठी लाईव्ह सेशन घेत आहे. रिझन सुद्धा ते तसंच आहे. तुम्हाला अपॉर्च्युनिटी सुद्धा तशीच क्रिएट झालेली आहे. मी याच्या आधी तुम्हाला ना आपल्या युट्यूब चॅनलवरती ओके, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपलं नवीन युट्यूब चॅनल आहे, इथेच आपण काम करतो आहे सध्या. तुम्हाला याची लिंक पाठवलेली आहे. सो नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अजूनही केलेलं नसेल तर. सो याच चॅनलवरती आपण तुम्हाला काही व्हिडिओज, इम्पॉर्टंट व्हिडिओज बनवून टाकत असतो, जसं की स्टॉक्स बद्दल असतील, मार्केट रिलेटेड असतील, स्ट्रॅटेजीज असतील किंवा स्टॉक्स असतील, ETF असतील, सर्व गोष्टी इथे टाकत असतो. अजूनही तुम्ही हे बघितलेले नसतील, एकदा नक्की बघून चॅनलवरती व्हिडिओज अवेलेबल आहे. एक उद्या परवामध्ये अजून एक नवीन व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी येईलच. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता मी हा सेशन जो तुमच्या समोर घेतो आहे, ठीक आहे, आता जो मी हा एक सेशन तुमच्या समोर घेतो हा कम्प्लिटली लाईव्ह आहे. ओके, कम्प्लिटली लाईव्ह सेशन आहे आणि हा युट्यूबवरती व्हिडिओ येणार नाहीये, की ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये रिझन सुद्धा असेच आहे की युट्यूबवरती काही लिमिटेशन्स असतात की तुम्ही चॅट वगैरे डिस्कस करू शकत नाही किंवा स्टॉक्स वगैरे काही डिस्कस नाही करू शकत, अनालिसिस नाही करू शकत वगैरे वगैरे. सो आता ऍक्च्युली आपण शेअर मार्केटमध्ये काम करतो, सो विदाऊट चॅट डिस्कस केल्याशिवाय आपल्याला जास्त काही मोठ्या गोष्टी करता येत नाही की एक्सप्लेन करता येत नाही, त्यामुळे ठीक आहे. सो आता आपण एक सिंपल काम करणार आहोत, ते म्हणजे आपण या ठिकाणी तुम्हाला मी एक स्टॉक सांगणार आहे. स्टॉक सजेस्ट अजिबात नाही करणार आहे, स्टॉक फक्त सांगणार आहे तुम्हाला म्हटलं. ठीक आहे, तो अशासाठी की लाईक तो सध्या एका चांगल्या अपॉर्च्युनिटीमध्ये आहे. ओके, त्यामध्ये सध्या एक चांगली अपॉर्च्युनिटी ऑलरेडी क्रिएट झालेली आहे म्हणून. ठीक आहे, याच्यामागचं रिझन असं नाही की तुम्हाला काही सजेशन देणं वगैरे, फक्त अपॉर्च्युनिटी यामध्ये चांगली क्रिएट झालेली आहे, त्यामुळे फक्त आपण त्याबद्दल तुम्हाला इथे सांगत आहोत. ठीक आहे, त्याआधी डायरेक्टली जाऊया मार्केटवरती. जास्त मोठा सेशन हा होणार नाहीये. सो लक्षात घ्या, डायरेक्टली आपण इथे करंटली मार्केटवरती जाऊया. निफ्टीवरती जाऊया. निफ्टीवरती गेल्यानंतर तुम्हाला दिसतंय की आजच्या दिवशी मार्केटमध्ये काय झालं हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही. ठीक आहे, जे काही आपले अल्गोज होते किंवा काही होते, आज आपला SL या ठिकाणी त्यांनी हिट केलेला आहे. तुम्ही इथे बघत असाल तर गेल्या काही दिवसापासून कंटिन्यू मार्केट गॅप डाऊन होत आहे. ठीक आहे, कंटिन्युअस मार्केट गॅप डाऊन होते, म्हणजे हा एक मोठा गॅप डाऊन झाला, त्यानंतर गॅप अप झाला, तरी परत मार्केट खाली आलं. त्यानंतर हा गॅप डाऊन झाला. त्यानंतर आजच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी सकाळी सुद्धा मार्केट गॅप डाऊन झालं आणि गॅप डाऊन होऊन सुद्धा त्यानंतर तो कंटिन्युअस लोअर लो मारत जो तो खालीच पडत चाललेला होता आणि मार्केट एंड पण खालीच झालं. म्हणजे जर मार्केटमध्ये अजून काही वेळ बाकी असता, मार्केटमध्ये जर अजून काही वेळ बाकी असता, ते अजूनही खाली गेलं असतं. ठीक आहे, अजूनही ते खाली गेलं असतं, ही शक्यता होती. बट नशीब मार्केट संपलं 3:30 वाजता आणि त्यामुळे मार्केट जिथे आहे तिथे ते थांबून गेलं. आता एक गोष्ट इम्पॉर्टंट काय तयार झाली आहे बघा, डेली टाइम फ्रेमवरती. डेली टाइम फ्रेमवरती तुमचा 200 EMA वगैरे तर ऑलरेडी तो ब्रेक झालेला आहे 25,000लाच. त्या 25,000 वरून मार्केट आता 23,000ला आलंय. ठीक आहे, ती साधारणतः जी आहे ती एक 3,500 पॉईंटच्या आसपासचं मार्केट पडलेलं आहे. मार्केट खूप जास्त पडलंय असं मी म्हणू शकत नाही, कारण की खूप जास्त पडणं म्हणजे खूप वेगळं असतं. तुम्ही ते इथे बघत असाल की निफ्टी जी आहे, ओके, निफ्टी जी आहे ती आता मी असं म्हणेन की फक्त 12% पडलेली आहे. ठीक आहे, 12% एखादा इंडेक्स पडूच शकतो नॉर्मल कोणत्याही सिच्युएशनला. आणि इथे तर वॉर वगैरे सारखी सिच्युएशन चालू आहे, त्यामुळे केवळ 12% डाऊन आहे निफ्टी. सो अजूनही तरी काही पॅनिक करण्यासारखं एवढं मोठं काय नाहीये. इंडिया विक्स वाढते, 22 पर्यंत इंडिया विक्स गेलेला आहे. आता या ठिकाणी काय झालंय, हा जो एक तुम्ही बघत असाल हा एक गॅप होता. ठीक आहे, अनालिसिस जर करायचं झालं तर हा तुम्ही बघत असाल एक गॅप होता. दिसतोय तुम्हाला हा गॅप? हा गॅप कधीचा होता? हा गॅप होता साधारणतः एप्रिल 25 म्हणजे 1 वर्षापूर्वी. 1 वर्षापूर्वी मार्केटने ते गॅप क्रिएट केलेला होता, गॅप तयार केलेला होता. ओके, हा एक आपण म्हणू शकतो हा एक गॅप होता. ठीक आहे, हा गॅप मार्केटने तयार केलेला होता 1 वर्षापूर्वी, जो पेंडिंग राहिलेला होता, तो कधी भरलेलाच नव्हता ह्याच्यानंतर. ठीक आहे, सो इथे बघा हा गॅप इथे तयार झाला, गॅप अप झाली मार्केट आणि त्यानंतर तो कधी भरलाच नव्हता. वर्षभर झालं कधीच भरला नव्हता. आता तुम्ही बघत असाल तर ह्या गॅपवरती मार्केट आलेलं आहे. ओके, याचा अर्थ असा होत नाही की ते उद्या इथून वरती जायला सुरुवात होईल, बट एका इम्पॉर्टंट गॅप फिलिंग झोनवरती मार्केट आलेलं आहे. ठीक आहे, काही तर नवीन शिकायला भेटलं असेल, एकच काम करा, युट्यूबवरती जावा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक चॅटबॉक्समध्ये दिलेली. ठीक आहे, गॅप फिल अजून झालेला नाहीये. ओके, गॅप फिलिंग या ठिकाणी लेवल आहे खाली 23,000 पर्यंत, बट ऍटलिस्ट या गॅप पर्यंत आलाय. सो एक सपोर्ट झोन असू शकतो, डिमांड झोन असू शकतो. बट तुम्हालाही माहिती आहे, जर मार्केटमध्ये आउटसाइड कंट्रीमध्ये वॉर सारखी काही सिच्युएशन असेल तर सपोर्ट झोन, डिमांड झोन काही तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वर्क करत नाहीत. ठीक आहे, आता आपल्याला हवं तर आपण या ठिकाणी आता US मार्केट ऑलरेडी चालू असेल ते सुद्धा बघून घेऊया की US मार्केटमध्ये काय चालू आहे वगैरे वगैरे. सो US मार्केटमध्ये ओपनिंग तर ग्रीन मध्ये झालेली आहे. ठीक आहे, आणि
गिफ्ट निफ्टी पण थोडीशी वरती आहे, म्हणजे अजून तरी काय फ्रायडेच्या दिवशी तरी काय अजून खाली गेलेले आहेत इंडियाचे, अशातली गोष्ट नाहीये. ग्रीन मध्ये सुरू आहे आपले गिफ्ट निफ्टी सुद्धा आणि युएस मार्केट सुद्धा. सो एक इम्पॉर्टंट लेवल आपल्यासाठी ठरणार आहे, एवढं तर निश्चित आजच्या क्लोजिंग नंतर. 2 दिवस आहे मार्केट बंद, सो 2 दिवस आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, सॅटर्डे आणि संडे. आत्ता मी तुम्हाला हा सेशन का घेतोय की हा व्हिडिओ का घेतोय, मला आज तुमच्यासमोर एक शेअर डिस्कस करायचा आहे. ठीक आहे, शेअर डिस्कस करायचा आहे म्हणून मी युट्यूबला व्हिडिओ नाही घेतला. शेअर डिस्कस करतो याचा अर्थ असा होत नाही की मी कोणते रिकमेंडेशन देतो आहे तुम्हाला, बट तुमच्यासाठी मी तुमच्यासमोर एक मी अनालिसिस करणार आहे एका अशा शेअरचा जो जवळपास 4 ते 5 वर्षाच्या लेवलच्या खाली आलेला आहे. म्हणजे तो शेअर 2021 साली जिथे होता, 2020 साली जिथे होता तिथे आता परत आलेला आहे. ओके, मी तुम्हाला काही हिंट देऊ इच्छितो, कोणी ओळखता आलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की ती कोणती कंपनी कोणता शेअर आहे. ठीक आहे, 4-5 वर्षाच्या लोच्या लेवलवरती तो आलेला आहे. एक अट्रॅक्टिव्ह लेवल आहे. ओके, विकलीच्या डिमांड झोन मध्ये आलेला आहे. ओके, विकलीच्या डिमांड झोन मध्ये आलेला आहे. त्यानंतर तिसरी थिंग, एक मिनिट मला जरा चॅटबॉक्स ओपन ठेवते. ठीक आहे, चॅटबॉक्स ओपन ठेवते म्हणजे सर्वांना कळेल. ठीक आहे, तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तो त्याच्या गेल्या 10 वर्षाच्या लोएस्ट व्हॅल्युएशन वरती आलेला आहे. गेल्या 10 वर्षाच्या लोएस्ट व्हॅल्युएशन वरती आलेला आहे. ठीक आहे, जेवढी पण लोक मला कमेंट करत त्याला मला बघू तुम्ही काय ओळखता. आणि चौथी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ती एक मोनोपोली कंपनी आहे. ठीक आहे, चौथी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ती एक मोनोपोली कंपनी आहे, तिला कोणताही कॉम्पिटिटर नाही. आता हे चौथा पॉईंट सांगितल्यानंतर जेवढे पण लोक कमेंट करत आहेत ते थांबले असतील, कारण की बऱ्याच लोकांनी कमेंट केली टीसीएस बद्दल. ठीक आहे, नक्की कमेंट करा. 4 कंडिशन आहेत. एक म्हणजे 5 वर्षाच्या लो वरती आहे टेक्निकली, सेकंड म्हणजे विकलीच्या डिमांड झोन मध्ये आहे, थर्ड म्हणजे तुम्ही तो तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट झोन मध्ये ऑलरेडी आहे. ठीक आहे, आणि चौथी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ती मोनोपोली कंपनी आहे. ठीक आहे, आता बघून घेऊया आपण काय असू शकतं, तो कोणता शेअर आहे तो. बऱ्याच जणांनी नावं टाकलेली आहेत, बरीच नावं टाकलेली आहे कारण बरेच शेअर्स खाली आहेत. ठीक आहे, बरेच शेअर्स खाली असल्यामुळे सगळ्या शेअरची नावं इथे आलेली आहेत. एव्हरी वन मध्ये तुम्ही बघू शकता, कोलगेट बोलताय, सीडीएसएल बोलताय, इन्फोसिस वगैरे बरेचसे लोक बरेचशी नावं घेतात. बट मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेवढ्या लोकांनी कमेंट केली त्यातलं एकाचंही इथे उत्तर नाही आहे करेक्ट. मी तुमच्यासाठी जो शेअर घेऊन आलेला आहे याचा अर्थ तो तुम्हाला एक्सपेक्ट नाही आहे. ठीक आहे, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, मोनोपोली कंपनी आहे. शेअरचं नाव आहे आयआरसीटीसी. ओके, गव्हर्नमेंट कंपनी आहे, बट मी इथे का डिस्कस करतो ते समजून घ्या. कदाचित शेअर बऱ्याचशा लोकांना नाही आवडणार हा, बट या लेवलवरती माझं भरपूर दिवसापासून लक्ष आहे आणि आज मी युट्यूबवरती सेशन न घेता वेबिनार घेतोय. मलाही माहिती आहे की स्टॉकचं नाव मी या ठिकाणी सांगतोय, बट त्यासाठी मी वेबिनार घेतो. ओके, परत एकदा सांगते, कोणते रिकमेंडेशन ह्याला समजू नका, हे फक्त मी तुम्हाला अनालिसिस करून दाखवणार आहे इथे. ठीक आहे, ओके. आता इथे बघा, आयआरसीटीसी आजच्या दिवशी डिस्कस करण्यामागचं रिझन काय, हा आहे विकली डिमांड झोन. डिमांड झोन म्हणजे काय वगैरे मी शिकवलेलं होतं ऑलरेडी चॅनलवरती. ठीक आहे, ऑलरेडी आपण चॅनलवरती या गोष्टी शिकवलेल्या होत्या. इथे बघा, ही विकली टाइम फ्रेम आहे. ठीक आहे, ही आहे विकली टाइम फ्रेम आणि विकली टाइम फ्रेमचा डिमांड झोन. डिमांड झोन म्हणजे काय, मार्केट कंटिन्यूस वर जाते, डोजी कॅन्डल बनते, मोठ्या मुवमेंटच्या आधीची छोटी कॅन्डल म्हणजे डिमांड झोन. किती लोकांनी ते आपले 2-3-4 वर्षापूर्वीचे व्हिडिओज बघितलेले आहेत, मला एकदा जरा कमेंटमध्ये सांगा. मी व्हिडिओ बनवलेले होते एक 2022-23 मध्ये वगैरे वगैरे. सो नक्की तुम्हाला आठवत असेल तर सांगा. ठीक आहे, सो हा आहे डिमांड झोन, विकलीचा डिमांड झोन. हा विकलीचा डिमांड झोन कधी बनलेला, हा विकलीचा डिमांड झोन कधी बनलेला होता, इथे मी कर्सर नेतो, ऑगस्ट 2021. ठीक आहे, ऑगस्ट 2021 ला हा विकलीचा डिमांड झोन बनलेला होता. याचा अर्थ ऑगस्ट 2021 ला आयआरसीटीसीचा शेअर या लेवलला होता 540च्या. ऑगस्ट 2021 ला आयआरसीटीसीचा शेअर 540 ला होता. तुम्ही लोक म्हणाल की त्यानंतर आयआरसीटीसी स्प्लिट झाला वगैरे वगैरे, तर लक्षात घ्या ही जी सगळी प्राइस आहे ना, ही स्प्लिट झाल्यानंतरची ऍडजस्ट झालेली प्राइस आहे. सो असं नका म्हणू की तेव्हा आयआरसीटीसी 540 ला होता, मग वर गेला, मग स्प्लिट झाला आणि खाली आला, असं नाही झालं हे. हा चार्ट जो आहे हा स्प्लिट झाल्यानंतर तसा ऍडजस्ट करून येतो. सो आयआरसीटीसीची प्राइस त्यावेळेला 540च्या हिशोबाने होते. ठीक, ती सेम आता त्याच लेवलवरती आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे इन शॉर्ट काय की विकली डिमांड झोन मध्ये आयआरसीटीसी आलेली आहे. आता मी असं नाही बोलत आहे की इथून तो खाली जाणारच नाही, कारण की इथे एक छोटासा तुम्हाला गॅप पण बाकी दिसतोय. ओके, तुम्ही जर बघत असाल या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा गॅप पण बाकी दिसत आहे, एक 473 वगैरेच्या आसपास, जो मी मगाशी म्हणून निफ्टीचं दाखवलं. बट याचा अर्थ असाही नाही की तो इथपर्यंत पण येईल. हे गरजेचं नाही की गॅप फिलच होतात, हे गरजेचं नाहीये मार्केटमध्ये. ठीक आहे, हा आपण डिमांड झोन आहे, आपण डिमांड झोन मध्ये वर्क करतोय. ह्या डिमांड झोन मध्ये मार्केट आयआरसीटीसी आलेले 538 पासून ते 505 पर्यंतचा डिमांड झोन आहे.
सेकंड थिंग, मी तुम्हाला म्हटलं की विकली डिमांड झोन आहे, सॅटिस्फाय झाला. सेकंड कंडिशन, तो 5 वर्षाच्या लोवरती आहे. 2021ला आयआरसीटीसी इथे होता, 2021ला, आता आहे 2026, अजून आयआरसीटीसी तिथेच आहे. ठीक आहे, बरं, ही गोष्ट आपण थोडीशी अनालिसिस करूया. ओके, आयआरसीटीसी अजून तिथेच आहे असं आपण म्हणतोय. आता आपण जाऊया स्क्रीनरवरती. ठीक आहे, आयआरसीटीसी मध्ये गेलो आणि इथे मी आता तुम्हाला ना पहिलं म्हणजे त्याचं रिझल्ट बघूया, पीएनएल बघूया. 2021ला आपण म्हटलं आयआरसीटीसी तिथे होतं, सो आपण 2022चे रिझल्ट बघूया एकदा. ओके, 2022चे रिझल्ट बघूया. 2022 मध्ये आयआरसीटीसीचा टोटल नेट प्रॉफिट होता जवळपास 660 करोड. 660 करोड. आणि आय होप सो की आयआरसीटीसी काय करते हे तुम्हाला माहिती असेल, नसेल माहिती तरी परत एकदा सांगतो. ठीक आहे, 660 करोडचा नेट प्रॉफिट होता 4-5 वर्षापूर्वी, जेव्हा ती प्राइस 540 होती. आता टीटीएम म्हणजे ट्रेलिंग 12 मंथ, गेल्या 12 महिन्याचा प्रॉफिट. आता इयरली रिझल्ट येतील. ओके, आता मार्च महिना संपेल, हे फायनान्शियल इयर संपेल, एप्रिलमध्ये इयरली रिझल्ट येतील सगळ्या कंपन्यांचे. ठीक आहे, एप्रिलमध्ये आपल्याला वर्षाचे रिझल्ट समजतील की वर्षभरात काय झालंय. सो हा इम्पॉर्टंट फेज आहे आपल्यासाठी. इथे बघा, प्रॉफिट इथे डबल झालेला आहे, डबलपेक्षा जास्त झालेला आहे. 660 करोडचा प्रॉफिट 1425 करोड इथे झालेला आहे गेल्या 5 वर्षात. पण शेअर प्राइस आहे तिथेच आहे. मी तुम्हाला हे का सांगतोय, 5 वर्षामध्ये नेट प्रॉफिट डबल झालेला आहे, शेअर प्राइस आहे तिथेच आहे. ठीक आहे, तुम्ही इथे हे बघू शकाल, तुमचं अर्निंग पर शेअर ईपीएस, 8 रुपयाचा ईपीएस होता, 16 रुपये झालाय, 70 रुपये झाले, 18 रुपये झाले, डबल झालाय. पण शेअरची प्राइस आहे तिथे आहे. म्हणजे काय, तुम्हाला फंडामेंटली चांगल्या लेवलला भेटतोय. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पी रेशो, आयआरसीटीसीचा पी रेशो 30च्या घरात पोहोचलेला आहे. लक्षात घ्या, आयआरसीटीसी एवढ्या कमी पी वरती भेटत नाही. गव्हर्नमेंट कंपनी आहे, रेल्वे कंपनी आहे, 30च्या पी वरती भेटत नाही. जे लोक ट्रॅक करतात त्यांना माहिती आहे. मी तुम्हाला 10 वर्षाचा पी रेशो दाखवतो. गेल्या 10 वर्षाच्या लोएस्ट पी वरती सध्या आयआरसीटीसी ट्रेड करतोय. लोएस्ट पी गेल्या 10 वर्षामध्ये एवढा लो पी आयआरसीटीसीचा या ठिकाणी कधी आलेला नव्हता. ठीक आहे, तुम्ही जर बघाल ना, तर गेल्या 10 वर्षाचा ॲव्हरेज पी आहे 62. म्हणजे गेल्या 10 वर्षाच्या रेकॉर्डच्या अनुसार आयआरसीटीसी 62च्या पी वरती ट्रेड करतो. गेल्या 5 वर्षाच्या रेकॉर्डच्या अनुसार आयआरसीटीसी परत 62च्या पी वरती ट्रेड करतो. जो आज ट्रेड करतोय फक्त 30च्या पी वरती. ठीक आहे, तुम्ही आरओई आरओसी बघू शकता. आरओसी 49%, आरओई 32%, डिव्हिडंड येईल 1.61%, म्हणजे डिव्हिडंड पण देतोय शेअर. ओके, आता इथे मी 2020चा डेटा तुम्हाला दाखवतो. 2020ला काय होतं, 2020ला होतं कोविड. ठीक आहे, 2020ला कोविड होता. किती महिने ट्रेन्स बंद होत्या मला कोणी सांगू शकेल? रेल्वेज किती महिने बंद होत्या? एक्सप्रेस असतील, ट्रेन असतील किंवा बाकीच्या लोकल असतील, किती महिने ट्रेन बंद होत्या? बरेच महिने ट्रेन बंद होत्या, ऍटलिस्ट सामान्य माणसासाठी तरी. सो तुम्ही त्यावेळेचा आयआरसीटीसीचा पी बघा किती आहे. त्यावेळेचा आयआरसीटीसीचा पी आहे 41. त्यावेळी आयआरसीटीसीचा प्राइस टू अर्निंग रेशो होता 41, जो आज आहे 30. याचा अर्थ असा होतो की आयआरसीटीसी तुम्हाला कोविडच्या लेवलपेक्षाही स्वस्त किमतीला भेटतो आहे. ओके, प्राइसिंग वाईज नाही, व्हॅल्युएशन वाईज. आता काही लोक म्हणतील आयआरसीटीसी कोविडमध्ये खूप पडलेला, सो आताही तो खूपच पडलेला आहे. बट प्राइसिंग वाईज नाही. म्हणजे आयआरसीटीसीची प्राइस कोविडच्या वेळेला किती असेल मी तुम्हाला सांगतो. ओके, स्प्लिट होण्याआधी ऑब्विसली, सो पण मी तुम्हाला स्प्लिट नंतरची प्राइस सांगतो. ओके, 2020 मध्ये तुम्ही बघा, आयआरसीटीसीची प्राइस कोविडच्या दरम्यान होती 273. आता तुम्ही म्हणाल की आता प्राइस आहे 527 रुपये, तेव्हा 273 होती, मग कमी कशी? सो मी तुम्हाला इथे प्राइसिंग वाईज नाही बोलत, व्हॅल्युएशन वाईज बोलतो. तेव्हा तर प्रॉफिट पण कमी होता ना आयआरसीटीसीचा, मग ती प्राइस बरोबर होती त्याला. ठीक आहे, सो व्हॅल्युएशन वाईज तेव्हा आयआरसीटीसी होतं 40च्या पीला, आता आहे 30च्या पीला. म्हणजे व्हॅल्युएशन वाईज आयआरसीटीसी कोविडच्या लेवलपेक्षाही स्वस्त भेटत आहे. आपल्याला अशी बरीच लोक बोलताना दिसतात की कोविड सारखं मार्केट पडलं तर मी घेईन. सो हे साधारणतः कोविड सारखा शेअर पडलेला, कोविडपेक्षाही पडलेले. ठीक आहे, सो हे दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रॉफिट वाढतोय, दुसरं म्हणजे पी रेशो ऑल टाइम लो वरती आहे. 10 वर्षाच्या लोएस्ट व्हॅल्युएशन वरती पी आहे. व्हॅल्युएशन वाईज आयआरसीटीसी तुम्हाला स्वस्तात भेटतो आहे. ठीक आहे, टेक्निकली बघाल 4 वर्षाच्या लोअर लेवल पर्यंत आलेला आहे. थोडासा इथे तुम्हाला एक 480च्या आसपास वगैरे एक चांगला एरिया दिसतो आहे. एक 30 पॉईंट फक्त डाऊन आहे, इम्पॉर्टंट डिमांड झोन मध्ये आलेला आहे, म्हणून फक्त आपण आता डिस्कस करतोय. अजून एक गोष्ट, जर तुम्ही एक करंट हाय पासून बघितलं, लाईफ टाइम हाय हा आहे, पण मी हा पकडत नाहीये, मी इथून पकडतो. हा जो इथून पकडतो, इथून आयआरसीटीसी साधारणतः एक 53% डाऊन आहे, 53% डाऊन आहे. ठीक आहे, पण जर तुम्ही आता इथे इन्व्हेस्टमेंट केलात किंवा विचार केलात, तर आयआरसीटीसी मध्ये तुम्हाला रिटर्न्स भेटू शकतात लाईफ टाइम हाय पर्यंत 112%. ठीक आहे,
13%. म्हणजे ह्याला म्हणतात अल्फा. मार्केट पडताना जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली ना तर ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला चांगले रिटर्न्स येते. म्हणजे बघा, हा शेअर आता 50% पडला, या लेवलपासून 50% पडला. सो आता जेव्हा तो परत त्या लेवलला पोहोचेल तेव्हा तुम्हाला 50% रिटर्न्स नाही भेटणार आहेत, तेव्हा तुम्हाला 113% रिटर्न्स भेटणार आहेत. कारण की तुम्ही डाऊन साईडला इन्व्हेस्टमेंट केली, तुम्हाला जास्त अल्फा जनरेट झाला. ओके, जास्त अल्फा जनरेट झाला. क्लिअर आहे आता? मी तुम्हाला आयआरसीटीसीचं सर्व आयआरसीटीसी सर्व मी तुम्हाला एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. याचा अर्थ असा अजिबात होत नाही की तुम्ही हा शेअर जावा आणि तुम्ही हा शेअर जाऊन विकत घ्या. ठीक आहे, किंवा तुम्ही या शेअरमध्ये स्विंग ट्रेडिंग करा, तुम्ही या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट, असा काही याचा अर्थ होत नाही. मी तुम्हाला फक्त हे शिकवलं आजच्या व्हिडिओमध्ये की बाबा स्टॉक एखादा अनालिसिस कसा करतात, तुम्ही टेक्निकली अनालिसिस कसा करणार, फंडामेंटली वेबसाईटवरती जाऊन अनालिसिस कसं करणार, प्रॉफिट कसं बघणार, पी रेशो कसं बघणार, हे फक्त मी तुम्हाला सांगितलं. मी तुम्हाला या शेअरचं कोणतंही रिकमेंडेशन नाही दिले की तुम्ही शेअर जाऊन घेऊन विकत घ्या. क्लिअर आहे? अजून एक गोष्ट, आयआरसीटीसीचा बिझनेस काय? आयआरसीटीसीचा बिझनेस रेल्वे तिकिटिंग आहे. ओके, रेल्वे तिकिटिंग आहे. सेकंड थिंग, जे रेल्वेमध्ये आपण जेवतो, पेंट्रीजमध्ये वगैरे जाऊन खातो, ठीक आहे, आपल्याला जे ऑर्डर्स वगैरे येतात, आपल्याला जे फूड येतं, तो सुद्धा आयआरसीटीसीचा बिझनेस आहे. आणि बाकी जे तुम्हाला रेल्वे स्टेशनवरती पाणी भेटतं, आयआरसीटीसीचं पाणी भेटतं, किंवा स्टॉल्स वगैरे तुम्हाला दिसतात, तो सर्व बिझनेस आयआरसीटीसीचा आहे. ठीक आहे, सो या गोष्टी तुम्हाला, आणि आयआरसीटीसी कनेक्टिव्हिटी तुम्हाला माहिती आहे, गव्हर्नमेंटचा बिझनेस आहे, गव्हर्नमेंट आहे. सो ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच बघू शकता. परत एकदा सांगते, कोणते रिकमेंडेशन या ठिकाणी आपण देत नाही आहोत. आता अजून एक गोष्ट, आयआरसीटीसी मध्ये काय नाही करायचं. ठीक आहे, काय नाही करायचं, क्लिअर आहे? कोण मला सांगू शकेल कमेंट बॉक्समध्ये आयआरसीटीसी मध्ये सध्या काय नाही करायचं? सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही ब्लाइंडली इन्व्हेस्ट नाही करायचं. मी सांगतोय म्हणून ब्लाइंडली इन्व्हेस्ट या ठिकाणी कोणी करायचं नाही. ठीक आहे, मी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे की नाही, किंवा मी स्विंग ट्रेडिंग केली आहे की नाही, हे मी तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉट्स वगैरे दाखवून, मी ते आता दाखवू शकत नाही ऍक्च्युली. ठीक आहे, बट मी तुम्हाला एवढं सांगतो, असं तुम्हाला समजलेलं असेलच. बट आयआरसीटीसी मध्ये सध्या काही नाही करायचंय. आयआरसीटीसी मध्ये तुम्ही सध्या मार्जिन वापरून कोणताही ट्रेड करायचा नाहीये, एमटीएफ मध्ये कोणताही ट्रेड करायचा नाही आहे. कारण की आयआरसीटीसी मार्केट जसं खाली जाईल अजून खाली जाऊ शकतो. मी असं नाही बोलत ही लक्ष्मण रेषा इथून खाली जाणारच नाही, असं नाहीये. इथून अजून खाली जाईल, 5% खाली जाईल, 10% जाईल, 20% जाईल, 50% खाली जाईल. ठीक आहे, लाईव्ह मध्ये मी बोलतो इथून किती खाली जाईल, अजून 50% खाली जाईल. त्यामुळे तुम्ही एमटीएफ मध्ये मार्जिन घेऊन इन्व्हेस्टमेंट करायची या ठिकाणी नाहीये. मार्जिन घेऊन, लोन घेऊन अजिबात इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये. ठीक आहे, कारण की आयआरसीटीसीचा शेअरचा एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे ना, ह्याच्यामध्ये एफएनओ अवेलेबल नाहीये. फ्युचर आणि ऑप्शन्स अवेलेबल नाहीत. ते जर अवेलेबल असते तर मी तुम्हाला अर्निंगची अजून एक मेथड शिकवली असती याच ठिकाणी, की तुम्ही आयआरसीटीसी मध्ये एफएनओ मध्ये कशा प्रकारे प्रॉफिट कमवू शकता हे मी तुम्हाला शिकवलं असतं. बट अनफॉर्च्युनेटली आयआरसीटीसी मध्ये एफएनओ नाहीयेत, फ्युचर्स नाहीयेत, ऑप्शन्स नाहीत. सो आपल्याला एक अर्निंग अपॉर्च्युनिटी ते कमी झालेली आहे. त्यामुळे सुद्धा बरीचशी लोक आयआरसीटीसीला इग्नोर करतात, कारण की तिथे एफएनओ नाहीये. सो एफएनओच्या जे स्ट्रॅटेजी असतात ते करता येत नाही त्यामुळे. ठीक आहे, सो अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं काय करायचं नाहीये. मार्जिन घेऊन ट्रेडिंग करायची नाहीये, एमटीएफ मध्ये ट्रेडिंग करायची नाहीये. बाकी स्विंग ट्रेडिंगसाठी घ्यायचं की नाही तुमचा डिसिजन आहे, इन्व्हेस्टमेंट करायची की नाही तुमचा डिसिजन आहे. मी तुम्हाला एमटीएफ साठी वेगळे व्हिडिओज बनवले, ईटीएफ मध्ये कशा प्रकारे एमटीएफ करायची, 5 रुपयामध्ये कसं एमटीएफ करू शकता, किंवा निफ्टी मध्ये कसं एमटीएफ करू शकता. ओके, एक गोष्ट लक्षात घ्या, व्हिडिओ मी युट्यूबवरती नाही टाकू शकत, कारण की काही लिमिटेशन्स आहेत मला सुद्धा. सो त्यामुळे मी तुमच्यासाठी झूमवरती हा लाईव्ह सेशन घेतला. तुम्हाला जर अशाच प्रकारचे सेशन्स मी घेऊन येणार आहे, ओके, मी ट्राय करेन की अशा प्रकारचे सेशन डेली घेऊन येईन. डेली तुम्हाला शिकायला आवडणार असेल तर मी तुम्हाला डेली शिकवण्यासाठी रेडी आहे. तुम्हासाठी हा जो युट्यूब चॅनल मी दिलेला आहे, या युट्यूब चॅनलवरती कंटिन्युअस व्हिडिओ येणार आहेत. ठीक आहे, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे, ठीक आहे, आता आपल्याला, मी तुम्हाला जसं म्हटलं की युट्यूबवरती सर्व गोष्टी करता येणार नाही. सो आपल्याला बाकीचे प्लॅटफॉर्म सुद्धा एक्सप्लोर करावे लागतील. सो त्यासाठी मी तुमच्यासाठी ॲडव्हान्समध्ये 20 दिवसांचा स्टॉक मार्केटचा ॲडव्हान्स कोर्स सुरू करत आहोत, लाईव्ह मध्ये, मराठीमध्ये. ठीक आहे, फ्री कोर्स असणार आहे सगळ्यांसाठी. फक्त त्यासाठी एकच कंडिशन असेल, ठीक आहे, एकच ह्यासाठी कंडिशन असेल, ती म्हणजे तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये मी एक एंजलच्या अकाउंटची लिंक दिली आहे. ठीक आहे, ज्या लोकांचे आपल्या अंडर एंजलचं अकाउंट असेल, ऑलरेडी असेल, किंवा नवीन अकाउंट ओपन करेल, त्यांच्यासाठी मी हा कोर्स टोटली फ्रीमध्ये घेणार आहे. 20 दिवसांचा हा लाईव्ह ॲडव्हान्स कोर्स असेल. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी असतील, मग अल्गोज सुद्धा असतील, किंवा स्विंग ट्रेडिंग असेल, स्टॉक ऑप्शनच्या स्ट्रॅटेजी असतील. मी तुमच्यासाठी काही स्पेशल इंडिकेटर्स घेऊन येईन जे फक्त मी ह्या कोर्समध्येच देईन, किंवा स्पेशल सॉफ्टवेअर्स घेऊन येईन जे फक्त या कोर्समध्येच देईन.
ठीक आहे. सो तुम्हाला जर ॲडव्हान्समध्ये स्टॉक मार्केट शिकायचं असेल 20 दिवस लाईव्हमध्ये पुढच्या महिन्यामध्ये हा कोर्स आपण सुरू करतोय. ओके. किंवा या महिन्याच्या एंडिंगला सुरू करतोय. सो एकच तुम्हाला काम करायचं आहे. चॅटबॉक्समध्ये तुम्हाला आपल्या एंजल अकाउंटची लिंक दिलेली आहे. तिकडे अकाउंटवरती जावा, अकाउंट फ्रीमध्ये ओपन करा. अकाउंट ओपन झालं की आमच्या टेलिग्रामवरती 2 दिवसामध्ये आयडी येईल, तिकडे मेसेज करा. तुमचं अकाउंट ऑलरेडी आमच्याकडे असेल तरी तुम्हाला हा कोर्स फ्री भेटणार. तुमचं अकाउंट ऑलरेडी जर तुमचं अकाउंट दुसरीकडे कुठे असेल एंजलमध्ये तर तुम्ही ते आमच्याकडे शिफ्ट करून घेऊ शकता, तरी तुम्हाला हा कोर्स भेटणार. ओके. धनमध्ये अकाउंट असेल तरीही तुम्हाला भेटेल. ओके. तुमचं अकाउंट ऑलरेडी कुठे एंजलमध्ये जर असेल ना तरी ते तुम्ही आमच्याकडे ट्रान्सफर करून घेऊ शकता. ट्रान्सफर कसं करायचं ह्याचा मेसेज टेलिग्रामवरती पुढच्या 10 मिनिटांमध्ये येईल. अकाउंट ट्रान्सफर कसं करायचं त्याचा मेसेज तुम्हाला टेलिग्रामवरती येईल. धनमध्ये तुमचं आमच्या अंडर अकाउंट असेल तरी येईल. तुमचं एंजल अकाउंट ट्रान्सफर करायचं असेल, किती लोक आहेत, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. टेलिग्रामवरती तुम्हाला मेसेज येणार, आपल्या टेलिग्रामवरती तुम्ही आहात. ठीक आहे. ज्यांचं अकाउंट आपल्या अंडर ऑलरेडी आहे त्या सर्वांना हा कोर्स फ्रीमध्ये भेटणार आहे. ठीक आहे. फ्रीमध्ये भेटणार आहे. ज्यांना अकाउंट एंजलचं ट्रान्सफर करायचं आपल्याकडे 10 मिनिटात तिकडे तुम्हाला मेसेज येणार आहे. ठीक आहे. फ्री टेलिग्राम ग्रुपमध्ये मी बोलतो, ज्यांना ऍड नाही केलं त्यांना ऍड करू, जे ऍड करायचे राहिले त्यांना ऍड करू. आता ते काम परत एकदा सुरू होईल. चॅटबॉक्समध्ये लिंक दिलेली आहे सोबतच. ओके. हे मी तुम्हाला सांगितलं ऍडव्हान्स कोर्स बद्दल. बट तुमच्यासाठी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जेवढी पण लोक या ठिकाणी सेशन अटेंड करत आहेत त्यांच्यासाठी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ती मी आता तुम्हाला सांगणार आहे. किती लोक एक्सायटेड आहेत मला एकदा फक्त कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा कोर्स तर मी म्हणजे एंजलवाल्यांसाठी आणलाच. ठीक आहे. एंजलवाल्यांसाठी आणणार आहेत. पण तुमच्यासाठी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ती अशी आहे ना की मी तुम्हाला तर समोर स्क्रीनवरती दिसत असेल बघा, समोर स्क्रीनवरती दिसतंय सर्वांसाठी शेअर मार्केटचा मी एक फ्री कोर्स आणत आहे. कोणतीही कंडिशन नाहीये, काही नाहीये. आता जसं तुम्ही फ्री कोर्स अटेंड केला त्याप्रमाणे हा फ्री कोर्स असणार आहे. 1 आठवड्याभराचा तो सर्वांना फ्रीमध्ये भेटेल. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला अकाउंट वगैरे ओपन करायची गरज नाही. तुम्हाला चॅटबॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तो नक्की जॉईन करा. त्या चॅनलवरती आपण फ्री कोर्स घेणार आहोत. ठीक आहे. ज्यांना एंजल अकाउंट ओपन करून ऍडव्हान्स कोर्स नाही अटेंड करायचा असेल त्यांनी हा टोटली फ्री कोर्स अटेंड करा. यासाठी काहीही कंडिशन नाही, काही पैसे नाही, काही नाही. फक्त टेलिग्राम चॅनलची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिली आहे, ती मात्र जॉईन करा. जॉईन केलात की मला यस पाठवा, त्यानंतर मी ती लिंक जी आहे तर ती तिथून काढून टाकेन. ठीक आहे. तुम्ही जर जॉईन केलात तर नक्की मला यस टाईप करून सांगा. मी लिंक तुम्हाला चॅटबॉक्समध्ये पाठवलेली आहे. फ्री टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन झालात की हा कोर्स तुम्हाला भेटणार. हा लाईव्ह कोर्स असणार आहे. ठीक आहे. लाईव्ह कोर्स मी घेणार आणि तुम्हाला ऍडव्हान्स कोर्स हवा आहे एंजलमध्ये अकाउंट तुम्ही ओपन करा, तुम्हाला तोही भेटेल. ठीक आहे. सोबतच तुम्हाला ह्या चॅनलवरती आता आपण सर्व गोष्टी ह्या चॅनलवरतीच देणार आहोत. सो या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करायचं केलेलं नसेल तर. ठीक आहे. भेटूया आपण उद्याच्या सेशनमध्ये. उद्या सुद्धा मी सेशन घेणार आहे, रेग्युलर सेशन घेणार आहे. कोणता सेशन घ्यायला पाहिजे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. फ्री सेशन्स आपले सुरुवात झालेले आहेत या आठवड्यापासून, म्युच्युअल फंडसाठी, शेअर मार्केटसाठी, क्रिप्टोसाठी, सगळ्यांसाठी. ओके. थँक्यू. धन्यवाद.